हे घ्या. मोबाईल, घड्याळ, रुमाल सगळं विसरता तुम्ही. विसरलो मी? शक्य आहे का नेत्रा? इतकी वर्ष झाली ऑफिसला जाताना प्रत्येक गोष्ट तू स्वतः हातात आणून देतेस. मी कसं विसरेन? हो ना. मग माझ्यासाठी 2 मिनिटं काढा. तुझ्यासाठी अख्खा दिवस काढायला तयार आहे. सिरियसली? चल, आजच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करतो. ईशानी रिमाला शाळेत सोडूया आणि मग आपण घरी येऊया. एवढं सगळं करण्याची गरज नाहीये. मला फक्त बोलायचं तुमच्याशी. बाबांविषयी बोलायचंय. काल तुम्ही म्हणाला होता ना, तुम्ही विचार कराल बाबांना घरी परत आणण्याबद्दल. तुम्ही केला का विचार? तुम्हाला नाही का वाटत बाबांनी घरी परत यायला हवं? फाल्गुनी ताई आणि तेजस भाऊजी तुमची काही चूक नसताना तुम्हाला दोष देतात, याचं वाईट वाटतं की नाही तुम्हाला? मग बाबांना सुद्धा तसंच वाईट वाटतंय. नाही म्हणजे मला असं नाही म्हणायचं की त्यांची काही चूकच नाहीये. त्यांनी चूक केली, पण त्यांनी ती चूक कबूल सुद्धा केली आहे. आणि तरी आपण त्यांना गुन्हेगार म्हणून असं त्यांच्या माणसांपासून, त्यांच्या कुटुंबापासून दूर ठेवतोय. हा गुन्हा नाहीये का? आपल्याला कोणी हक्क दिलाय हे सगळं करण्याचा? मला खरंच असं वाटतं ह्या वयात त्यांनी त्यांच्या माणसांबरोबर राहायला हवं, त्यांच्या घरात राहायला हवं, त्यांच्या कुटुंबासोबत. नेत्र, पण बाबांनी जे केलंय ते घरातलं कोणीही नाही विसरू शकत. तुला अजूनही असं वाटतं की बाबा पुन्हा केदार काकाला काहीतरी त्रास देतील. फाल्गुनी आणि तेजसच्या मनात भीती आहे की आपण सावध राहतो. बाबांनी त्यांच्या सख्ख्या भावाला त्रास दिला तर ते आपल्याला सुद्धा त्रास देतील. पण तुम्हाला तर माहिती आहे ना, बाबा असं कधीच करू शकत नाही. बाबा त्यांना कधीच त्रास देऊ शकत नाही. इतक्या वर्षात त्यांनी कधीतरी तेजस भाऊजी किंवा फाल्गुनी ताईंना त्रास दिलाय? कधीतरी सावत्र वागणूक दिली आहे? तेजस भाऊजी आणि फाल्गुनी ताईंनी बाबांबद्दल मनात गैरसमज करून घेतलाय आणि बाबांना ह्याच गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास होतोय. तसा त्या दोघांनी तुमच्याबद्दल गैरसमज करून घेतला ना, तसाच बाबांबद्दल गैरसमज करून घेतलाय. आणि आता हे कुठेतरी थांबवायला हवं. प्लीज तुम्ही तरी समजून घ्या. ठीक आहे, बोलतो सगळ्यांची. मला तुम्हा सगळ्यांशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. हा, आधी बोल ना. काका, बाबांनी तुझ्यासोबत जे काही केलं ते चुकीचं होतं आणि त्याची शिक्षा ते भोगतायत. ते आता घरापासून लांब एकटे तिकडे मिरजला राहतात. पण मला असं वाटतं की आता बाबांना पण घरी परत घेऊन यायला हवं. झालं पुन्हा सुरू. मला त्या माणसाचं नाव सुद्धा ऐकायचं नाहीये. काकू, मी काय म्हणतोय ते एकदा समजून घे ना प्लीज. मला एक कळत नाहीये, सकाळी सकाळी तुला का वाद घालायचाय आणि मुळात त्या माणसाचा विषय का काढतोयस तू? काकूमा, अद्वैतबाईजी बोलतात ते कोणाच्या सांगण्यावरून बोलताय ते तरी बघा. माझी विनंती आहे सगळ्यांना, खाताना हे असे वाद नकोत. आत्या, वाद घालायचा प्रश्नच नाहीये. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की बाबा तिकडे किती दिवस असे एकटेच राहणार. मग त्यांनी केदारच्या बाबतीत जे काही केलं तेव्हा त्यांनी विचार केला नाही ना? त्यामुळे आमच्याकडून असल्या अपेक्षा करू नका. नाही म्हणजे मला पटतंय अद्वैतचं म्हणणं. त्यांना त्रास होत असेल. मैथिलीताई,
ते इथे परत आल्याने आम्हाला किती त्रास होणार आहे माहितीये तुम्हाला? काकू, तुमचा राग कळतोय मला, पण पण बीण काही नाही नेत्रा. खरं तर त्यांनी जो गुन्हा केलाय ना त्याच्यासाठी त्यांना जेलमध्ये टाकायला हवं होतं, पण फक्त आणि फक्त तुझ्यामुळे तो माणूस बाहेर मजेत फिरतोय. काकू, तुला खरंच असं वाटतं बाबा तिकडे मजेत राहतात? सिरियसली? नाहीतर काय? हा, इतर वेळेला न्यायाची बाजू घेणाऱ्या तुझ्या बायकोला त्या दिवशी तुझ्या वडिलांच्या अब्रूची काळजी वाटली म्हणून ते आता बाहेर फिरतायत ना. आणि आमच्यावर जो अन्याय झालाय त्याबद्दल तर मूग गिळूनच गप्प बसली आहे. काकू, केदार काकांच्या बाबतीत जे काही घडलं ते चूक होतं. चूक नाही, हा गुन्हा आहे, हा गुन्हा. आणि या गुन्ह्याला तुझ्यामुळे शिक्षा मिळाली नाहीये ही गोष्ट आम्ही मनावर दगड ठेवून मान्य केले, त्यामुळे हा विषय आता पुढे नकोय. इंद्राणीताई, तुम्ही तुमच्या भाषेत समजावा जरा हिला. केतकी, प्लीज शांत हो. इकडे ये, इकडे ये प्लीज, प्लीज. केतकी, मला वाटतं तू आणि फाल्गुनी तुम्ही जरा शांत व्हा आणि शांतपणे विचार करा. प्लीज आधीवर चिडू नका. आपण सगळ्यांनी समजून घेऊया, आधी हा दादाचा मुलगा आहे, त्यामुळे त्याला दादाबद्दल काळजी वाटणं हे खूप स्वाभाविक आहे. आणि खरं सांगायचं तर आता खूप दिवस होऊन गेले, त्यामुळे मलाही दादाबद्दल खूप काळजी वाटायला लागली. कुटुंबापासून लांब राहण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कोणाला कळू शकतं. केदार, तुला त्या माणसाची दया कशी काय येऊ शकते? काकाजी, तुम्ही खूप चांगलेच आहे, पण ते तसे नाहीये. प्लीज प्लीज तुम्ही दोघींनी समजून घ्या. हे सगळं झालं ना, त्याला आता बरीच वर्ष लुटली. आता आपण पुढे जायला हवं, बरोबर ना? आधी नको काळजी करू, मी स्वतः जाईन दादाला आणायला. नाही हा केदार, तू कुठेही जायचं नाहीस. त्या माणसाजवळ तर अजिबातच नाही. तू विसरलास का? त्यांना तुझा जीव घ्यायचा होता, पण तसं नाही झालं, तू वाचलास. जी गोष्ट त्या माणसाला आधी करता आली नाही ती गोष्ट आता करताना तो मागे पुढे बघणार नाही. काकू, काय बोलता तुम्ही? तुम्ही बाबांना ओळखत नाही का? बाबा असं करण्याचा विचार तरी करतील का कधी? 26 वर्षांपूर्वी केला होता ना, मग आताही करू शकतात. वेळ बदलते पण माणसाचा मूळ स्वभाव कधीच बदलत नसतो. बराबरचे काकू. मग काकू, असं नाहीये ग. मला तो माणूस या घरात नकोय, बास. आत्या, प्लीज तुम्ही तरी समजावा या दोघींना. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे आत्या की बाबा असे एकटे किती दिवस राहणार तिकडे या वयात? मी हात जोडून विनंती करते, तो माणूस माझ्या समोर सुद्धा नकोय. माझ्या केदारच्या जीवाचा प्रश्न आहे, प्लीज प्लीज. आणि जर ते घरात येणार तो मी आणि तेजस या घर सोडून जातो. नाही फाल्गुनी, आपण कुठेही जायचं नाही. हे घर आपलंय, त्यामुळे आपण इथेच राहणार. तो माणूस या घरात आला नाही पाहिजे. काका, तुम्ही खरंच खूप मोठ्या मनाचे आहात. मी कसंही वागले तरी तुम्ही कायम माझी बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. एवढा त्रास सहन केलाय तुम्ही, पण तरी तुम्ही सगळं एका क्षणात विसरलात. आणि बाबांना घरी परत घेऊन आलो तर तुम्हाला चालणार आहे असं म्हणाला. खरंच काका, ही गोष्ट तुमच्याकडून शिकण्यासारखी आहे. आज ना तुम्ही दाखवून दिलं, माफी मागणाऱ्यापेक्षा माफ करणारा केव्हाही खूप मोठा असतो.
नक्की तुम्हाला चालणार आहे ना बाबा घरी परत आले तर? तुम्ही माफ केलंय ना त्यांना? हो हो, मी दादाला कधीच माफ केलंय. काकू, आता काकांनी माफ केलं त्यांना, काका सांगताय का? केदार तू असं का करतोयस? तू त्या माणसाला दया दाखवतोय ज्याने तू प्लीज प्लीज शांत हो. दादाला येऊ दे घरी. शेखर केदारदादाचे गुन्हेगार आहेत आणि केदारदादांनी त्याला माफ केलंय. त्यामुळे मला असं वाटतं की शेखरना घरी येऊ दे. आणि तसंही त्यांना इथून कोणी जायला सांगितलं नव्हतं, ते स्वतः गेले होते. मी तन्मयला पाठवतो, तो घेऊन येईल बाबांना. नाही, मला हे अजिबात पटलेलं नाहीये. त्यांनी चूक केली असती ना तर त्यांना एक वेळ माफ करता आलं असतं, पण त्यांनी गुन्हा केला आणि गुन्ह्याला शिक्षाच मिळायला हवी, माफी नाही. केतकी प्लीज शांत हो. केदार पण तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही? शांत हो. आणि फाल्गुनी, मला माहिती आहे तुला माझी खूप काळजी वाटते, पण तरी नको इतकी काळजी करूस. अगं शेखर दादा आता खूप बदललाय. मला वाटतं आपण त्याला एक संधी द्यायला हवी. ओके नेत्रा? बरं आधी लवकर खाऊन घे, आपल्याला ऑफिसला जायला निघायचं. काका मी ईशा आणि रीमाच्या शाळेत जाऊन मग येणार आहे ऑफिसला. दो पुढे. बर. आणि चला चेअर अप. तुम्ही असं तोंड पाडून बसू नका. इथे की फाल्गुनी, चला चला लवकर. हा बोल नेत्रा. गुड मॉर्निंग बाबा. आज सकाळी सकाळी फोन केलास? हो, मी तुम्हाला हे सांगायला फोन केलाय, तुम्ही तुमचं सामान बांधून तयार राहा. काय? तन्मय तुम्हाला न्यायला येणार आहे बाबा. तुम्ही घरी परत येताय आणि आता यापुढे इथून कुठेही जायची गरज नाहीये. हॅलो बाबा, ऐकताय ना? बाबा, तिथे राहायची गरज नाहीये आता. तुम्ही इथे तुमच्या माणसांसोबत तुमच्या हक्काच्या घरात राहू शकता. कशासाठी? कशासाठी म्हणजे? बाबा असं काय करतात तुम्ही? परत या आता. नाही नको बाबा, अहो हे बोललेत सगळ्यांची. मित्रा, मी तुला सांगितलं ना, या घरातली माणसं माझ्यावरती अविश्वास दाखवतात, संशय घेतात. त्या घरात मी जर पुन्हा आलो तर पुन्हा माझ्यावरती अविश्वास दाखवला जाणार, संशय घेतला जाणार. त्याचा मला त्रास होणार, घरच्यांना त्रास होणार. त्यापेक्षा नकोच. बाबा का असं करताय तुम्ही? हे बघ नेत्रा, जेव्हा मी घरातनं निघालो तेव्हा मला कोणी थांबवायला आलं का? नाही ना. त्यावरनं सगळं स्पष्ट होत आहे. प्लीज मला इथेच राहू दे. अहो बाबा, काय स्पष्ट झालंय मला सांगा ना. तुम्हालाही माहितीये सगळ्यांच्या मनात गैरसमज आहेत आणि गैरसमज दूर करायला हवेत ना. मित्रा, मी माझ्या नजरेत गुन्हेगार आहे, त्यांच्या नजरेत गुन्हेगार आहे आणि मी शेवटपर्यंत गुन्हेगारच राहणार आहे. बाबा असं नका ना बोलू. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. मला माहिती आहे तुम्ही निर्दोष आहात आणि तुम्ही असं घरापासून लांब राहिलात ना तर
तुम्ही शंकेसाठी वाव देताय असं होईल. मला मी एकच सांगतो नेत्रा, त्या मुलांना मी आपलं मानलं संपलं, कधी सख्ख सावत्र असा भेद नाही केला. त्याच माझ्या मुलांनी माझ्यावरती अविश्वास दाखवला, संशय दाखवला. माप म्हणून मी हरलोय नेत्रा. मी माझा पराभव मान्य केलाय. असं का बोलताय तुम्ही? का नको म्हणून नेत्रा? आज तू किंवा अद्वैतने घरातल्या माणसानं समजवलं असेल म्हणून ते कदाचित मला मला घरी येऊ द्यायला तयार झाले. पण जरी मी घरी आलो तरी ती माझ्यापासून लांबच असणार आहेत ना माणसं. ते मला कधीही आपलं मानणार नाही. मग मी इथेच लांब असलेलो बरा नाही का? बाबा ऐका ना, मित्रा, तुला मी शेवटचं सांगतो, ज्या घरातली माणसं मला आपलं मानत नाहीत, माझ्यावरती अविश्वास दाखवतात, त्या घरात मला यायचं नाही. काळजी घे स्वतःची. ठेवतो फोन. बाबांचं मन दुखावलंय म्हणून ते असे वागतायत. पण आता काहीही करून बाबांचं मन वळवायलाच हवं. बाबांची या घराला गरज आहे. ईशा, रीमा, तुमचं आवरून झालंय ना? मी शेखर आजोबांना व्हिडिओ कॉल लावते. तुम्ही जरा बोला त्यांच्याशी. हो चालेल. त्यांना सांगा तुम्हाला त्यांची किती आठवण येते. त्यांना म्हणा घरी लवकर परत या. तू ईशालाच सांग बोलायला. मी नाही ऐकणार तुझं. रीमा, रीमा, रीमा थांब. काय थांब, मी बोलते आजोबांशी. व्हिडिओ कॉल. हॅलो बाबा, ईशाला बोलायचं तुमच्याशी. हॅलो आजोबा, कशी आहात तुम्ही? मी बरा आहे बाळा, तू कशी आहेस? आजोबा, मी आणि रीमा तुम्हाला खूप मिस करतोय. आम्हाला तुमची खूप आठवण येते. आजोबा, तुम्ही आम्हाला किती छान छान गोष्टी सांगायच्यात. आमच्याशी खेळायच्यात, आमची लाड करायच्यात, आम्हाला गाड्यांमध्ये घेऊन जायच्यात. पण ना तसं आता होतच नाही. आजोबा, आता तरी तुम्ही घरी या ना प्लीज. रोज शाळेतला आलेला तुम्ही चौकशी करायची आहेत ना. आज शाळेत काय शिकवलं आता त्याचं कोणीच विचारत नाही. आजोबा तुम्ही या ना घरी प्लीज. ईशा, आजोबा नाही येणार. त्यांना तुमची आठवणच येत नाही. खरं आजोबा, तुम्हाला आमची आठवण नाही येत? असा कसा विसरेन बाळा तुम्हाला? आपण बेस्ट फ्रेंड आहोत की नाही? हो आजोबा, पण तुम्ही आमच्याशी घट्टी घेतली का? नाही ग बाळा. आजोबा, तुम्ही असं का करताय? तुम्हाला खरंच आमची आठवण येत नाहीये का? कसं समजावून सांगू तुम्हाला? अगं, मुलं बापाचं काळीज असतात तर नातवंड आजोबांचा श्वास असतात. आणि मला सांग, श्वास घेतल्याशिवाय माणूस जगू शकतो का? नाही की नाही? बाळा तू जा, खाली जाऊन शूज घाल. मी आलेच. हा बाय आजोबा, लवकर या घरी परत. हो, आम्ही तुमची वाट बघतोय. ओके? बाबा, मुलींसाठी तरी या ना परत. बाबा, तुम्हाला ईशा रीमाची शपथ, तुम्हाला घरी परत यावंच लागेल. तुम्हाला कळत कसं नाहीये, या घराला तुमची गरज आहे. बाबा, तुम्ही कुटुंब प्रमुख आहात. तुमच्याशिवाय घर घर नाहीये. हो प्लीज या. याल ना? येईन. खरंच? मी तन्मयला पाठवते तुम्हाला घ्यायला. नाही, त्याची काही गरज नाहीये. मी कोल्हापूरवर फ्लाईट पकडून येतो. मला फक्त पुणे एअरपोर्टला यायला सांग. ठीक आहे, तुम्ही लवकर आवरायला घ्या आणि लवकर निघा.
हे घर तुमची वाट पाहते बाबा.